सुखाची विरून गेली दुःखाच्या लागती झळा जगास परक्या कशा दाखवू हृदयीच्या लागल्या कळा सोबती सना कुणीच उरल आता हक्काच नकळत जडलं दुःखाशी नात रक्ताच हे नात रक्ताच हे नात रक्ताच हे नात रक्ताच. ताई आईची सख्खी मुलगी नाही आणि तिला एवढं श्रीमंत सासर मिळालंय म्हणून ती एवढी चिडचिडी झालीये. आता माझी डोर टू डोर डिलिव्हरी सर्व्हिस असणार आहे. म्हणजे का? म्हणजे आशूला मी इकडून तुमच्या घरून घेऊन जाणार आणि इकडेच आणून सुखरूप सोडणार. तुला जगायचं आमच्यासाठी जगायचंय असं काहीतरी वावगं बोलू नकोस. मग आता तू फक्त तुझ्या बाळाची काळजी कर. आपण डॉक्टरांना जाऊन भेटूयात. हा हे बघ तू धीर धर. तू HIV पॉझिटिव्ह असू शकत नाहीस आशू. अगं हे रिपोर्ट सांगतायत की तू HIV आहेस. हे रिपोर्ट चुकीचे नाही का हो असू शकत? माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो असं काही नाही करणार. माझ्यावर खूप प्रेम करतो तो. डॉक्टर म्हणजे माझ्या होणाऱ्या बाळाला सुद्धा HIV पॉझिटिव्ह असणार आहे. नाही, तू जे हॉस्पिटलला HIV समुपदेशन केंद्राला भेट दे. तिथे काही अशी औषधं उपलब्ध आहेत ना की जेणेकरून तुझं बाळ निरोगी असेल आणि HIV निगेटिव्ह निघेल. पण हो, डॉक्टरांची ट्रीटमेंट आणि औषधं मात्र वेळेवर घ्यायला पाहिजे. पण डॉक्टर याच्यावर काहीच उपाय नाही का हो? उपाय आहे ना, पण ते HIVचे जंतू मारण्यासाठी नव्हेत तर त्यांना आटोक्यात आणण्यासाठी आहेत. आणि HIV झालेली व्यक्ती ही हल्ली अशी काही औषधं आहेत ना की 20-25 वर्ष आरामात जगू शकतात. पण त्याच्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे. डॉक्टर प्लीज नाही एकदा माझं रक्त तपासा ना. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा तुझं रक्त तपासून घेऊया. आणि हो, हे सगळं तुझ्या घरी आधी कळव. त्यांचं सहकार्य मिळणं फार गरजेचं आहे. घरी प्रयत्न करेन मी. ठीक आहे. एनिवे तुझे बाकी रिपोर्ट्स तर खूपच चांगले आहेत. मी काही टॉनिक्स लिहून देते. हे रिपोर्ट्स. हे टॉनिक्स तू घे आणि बी पॉझिटिव्ह. जास्त विचार करू नकोस आणि लवकरात लवकर जे हॉस्पिटलला जाऊन भेट द्या तुम्ही. आणि ही औषधं वेळेवर घे. ठीक आहे. काळजी घे. चल.
हॅलो. हॅलो. हां बाबा नमस्कार. अतुल बोलतोय. हां बाबा, अश्विनी आले का तिथे? ती आली होती आईला पाहायला, पण संध्याकाळी इथून निघून गेली. बरं, साधारणपणे किती वाजता निघाली तिथून? 5:30-6 वाजता असेल. बापरे बाबा, आता 9 वाजून गेले म्हणून थोडी काळजी वाटते. बाबा, तुमच्याकडून ती इतर कुठे जाणार आहे असं काही बोलली होती का तुम्हाला? हो, डॉक्टरांकडे रिपोर्ट आणायला गेली होती. ती इथूनच गेली आहे, माहिती आहे मला. अच्छा अच्छा. हां, तरी बाबा रिपोर्ट कलेक्ट करायला इतका वेळ लागणार नाही ना? काही कल्पना नाही. हां, पण कदाचित असं असेल की डॉक्टरांकडे खूप गर्दी असेल, हिचा नंबर लागायला अजून वेळ असेल, किंवा रिपोर्ट दाखवण्यामध्ये वेळ लागला असेल. पण तरीही ती घरी आली की मी तुम्हाला कळवतो लगेच. काळजी करू नका, येईलच ती इतक्यात. बरं, मी ठेवू फोन आता? हो, पण आशू आल्यावर प्लीज मला कळवा. हां, तुम्ही काळजी करू नका, मी करतो तुम्हाला फोन. बाय. ठीक. हे नातं रक्ताचं अश्विनी, काय अवतार करून घेतलास तू? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो. बरं, आईची तब्येत कशी आहे तुझ्या? बरी आहे. तुझ्या बाबांचा फोन आला होता, ते काळजी करतायत, त्यांना ताबडतोब फोन कर. आणि हो, तू डॉक्टरांकडे गेली होतीस ना? रिपोर्ट कसे आहेत? ठीक आहे रिपोर्ट. तू आराम कर जा. मी तुझ्या बाबांना फोन करून कळवतो.
हॅलो. नमस्कार बाबा, अतुल बोलतोय. हा बोला दादा. अश्विनी अगदी सुखरूप घरी पोहोचलेली आहे, तिची काळजी करू नका. आशूच्या आईची मात्र काळजी घ्या. आशू कशी आहे? थोडी अपसेट वाटली मला, पण स्वाभाविक आहे ना, म्हणजे आईच्या बीपीचं तिने टेन्शन घेतलं असावं. बरं, रिपोर्ट कसे आहे? रिपोर्ट्स मी विचारलं तिला, रिपोर्ट्स ओके तसं म्हणाली ती. मी तिला तुम्हाला नंतर फोन करायला सांगतो. बरं, ठेवू मी फोन? हो ठेवा फोन. थँक्स. बेल वाजली. कोण आलं? आशू आली वाटतं. हा, हो हो, आशू आले आताच. थोडी अपसेट वाटली मला. का? काही प्रॉब्लेम? आय डोंट नो, बट चेहरा बघ ना, फार कोमेजून गेला तिचा. आईच्या बीपीचं टेन्शन घेतलं असावं तिने. वैशाली, कोण आलं ग? तुमची लाडकी सून आशू आलीये. इकडे येऊन बस. हेच मला तुझं आवडत नाही. नेहमी आवडती नावडतीचा हिशोब करत असतेस. आणि ती काय म्हणाली ते सांग आधी मला. मला कुठे भेटली ती? यांनाच भेटली होती. खूप अस्वस्थ दिसत होती असं ते म्हणाले. सगळ्यांना तिचीच काळजी. तिला जरा काही त्रास होता कामा नये. मी प्रेमाची बायको नाही ना. आता तर काय ती गरोदर आहे, मग काय बघायलाच नको. झालं तुझं सुरू? अगं तुला प्रेम विवाहाबद्दल बोलायचंय का? अगं प्रेमासाठी मनात प्रेमाची भावना असायला लागते. कुत्र्या मांजरांना सुद्धा नजरेतनं कळतं कोण आपल्याशी प्रेमाने वागतं ते. सांगावं लागत नाही. पण तू सारखी कुचकटासारखी बोलतेस. बिचारी आशू. बघितलं ती बिचारी. मगापासून एकटीने मी सगळ्यांचा स्वयंपाक केला. ती आता नुसती ताटावर येऊन बसणार. माझं मेला कोणाला कौतुकच नाही. अगं रोज तीच स्वयंपाक करते ना. पण तुला हे कसं कळत नाही की तिच्या आईचं बीपी वाढलाय आणि रिपोर्ट आणायला ती गेलीये म्हणून? आई नाही हा, ती एकटी स्वयंपाक नाही करत काही. आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो. मी तिला रोज भाजी चिरून वगैरे द्यायला मदत करते. पण आज मी एकटीने सगळ्यांचा स्वयंपाक केलाय. हो, पण मग तो खाण्यासारखा असेल ना? का त्या जेवणावर सुद्धा राग काढलायस? चल, मी आशूला भेटून येते. बिचारी काळजी करत असेल. एक मिनिट, मी पण येते तुमच्या बरोबर. नाहीतर म्हणाल मला मायाच नाही. काही गरज नाही. तू पाट पाण्याचं बघ, मी जाऊन आले. हे नात रक्ताचं. ही गंगू मावशी पण आज कामावर आली नाही. त्यामुळे मलाच सगळी कामं करावी लागतात. म्हणे काय तर आज तिचा मुलगा येणार आहे. घरात मीच एकटी रिकाम टेकडी, बाकी सगळे कामवाले. 4 दिवस माहेरी जाईन म्हटलं तर सगळ्यांची तोंड वाकडी होतात. वाकडी कुठे? कोणी मला हे सुद्धा म्हणत नाही. खरंच मी या सगळ्यांना नकोय का? नको तो नको. ही एवढी करोडोची प्रॉपर्टी कोण सोडेल? यासाठी तर सगळं हे सहन करावं लागतंय मला. वैशाली,
काय ग काय सहन करतेस तू आणि कोणाशी बोलतेस तू? काही नाही, आईंना बोलवायला आले होते. अगं पण आई कुठे आहे आणि काय सहन काय करतेस तू? कोणाशी बोलत होतीस तू? काही नाही, बघा ना मला किती काम करावं लागतं. ही गंगू मावशी सुद्धा वेळेवर येत नाही आणि तिला कोणीच काही बोलत नाही. मीच सगळी कामं करते. गंगू मावशी गरीब आहे पण विश्वासू आहे. तिला काही बोलायचं नाही. आम्ही लहान असल्यापासून ती या घरात काम करते. मला आठवतं आमचे बाबा आजारी असताना अनेक दिवस आई हॉस्पिटलमध्येच असायची. त्यावेळेस स्वतःच्या मुलांना नवऱ्याकडे सोडून आमचं पालनपोषण केलं तिने. कधीही स्वतःचा विचार नाही केला. इतकी विश्वासाची माणसं मिळणं कठीण आहे. वैशाली काही नाती अशी असतात की जी रक्ताची नसतात पण खऱ्या नात्यांपेक्षाही खूप महत्वाची वाटतात. तशी ही आमची गंगू मावशी. त्यामुळे गंगू मावशीला तू काहीही बोलायचं नाही. गंगू मावशी माझ्या सख्ख्या मावशी सारखी आहेस. चला तर आता मला 2-2 सासूंचा जाच सहन करावा लागणार. कामवालीला सुद्धा काही बोलायचं नाही. कामवाली नाही मावशी. 9:30 वाजलेत. जेवायची वेळ झाली. चल पाना वाढायला घे. तू HIV आहेस? हे रिपोर्ट चुकीचे नाही का हो असू शकत? नाही, एवढा हलगर्जीपणा आमच्याकडून होत नाही. सॉरी टू से यू, तुझा नवरा तो HIV बाधित असू शकतो. हाय स्वीटहार्ट. आशू रिपोर्ट्स कसे आलेत? चांगले आलेत. गुड. मग डॉक्टर काय म्हणतायत? काय नाही, काहीच म्हणत नाही डॉक्टर. थोडे दिवस काळजी घ्यायला सांगितली. बरं काही बाहेरची औषधं लिहून दिली आहेत का? हो. हा मग ती घेतलीस का औषधं वेळेत? मी पोचतोच आहे. आल्यावर मी तुझी काळजी घेईन. ठीक आहे, मी ठेवू फोन. आशू तुझा मूड नाहीये का? आशू मी इथे खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट साईन केलाय. खरंच आपलं बाळ खूप लकी आहे. तुझी तब्येत बरी नाहीये का? काय होतंय तुला? हा ठीक आहे. ओके बरं मी उद्या अर्ली मॉर्निंगला पोहोचतोच आहे. आल्यावर आपण खूप गप्पा मारू. ठीक आहे? बाय स्वीटहार्ट. लव्ह यू. बाय. गुड नाईट.